एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि यावेळी ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधला असता डिसेंबरपर्यंत न्याय मार्गाने मोर्चा काढणार आणि त्यानंतर आम्ही घेराव घालू असा इशारा आनंदराज आंबेडकरांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। संभाजीनगरमधली ही थेट दृश्य आहेत। एससी उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने जनसागर रस्त्यावरती आलेला आहे। मोठ्या संख्येने समाज बांधव रस्त्यावरती येऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम आहे सरकारला, तोपर्यंत शांततेत मोर्चे होतील, मात्र त्यानंतर सरकारला घेराव घातला जाईल असं आनंदराज आंबेडकरांनी म्हटलं। एससी अर्थात शेड्यूल्ड कास्ट प्रवर्गामधील काही उपजातींवरती अन्याय होत असल्यामुळे ही उपवर्गीकरणाची मागणी करण्यात आलेली होती। त्यानंतर काही अहवाल आले आणि हे उपवर्गीकरण करण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याचं सांगण्यात आलं, मात्र त्या उपवर्गीकरणाला आता विरोध केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। स्वतः आनंदराज आंबेडकर आणि मेगाफोन हातात घेऊन ते घोषणा देत आहेत। एससी उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। अनुसूचित जाती प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरणाला हा विरोध होतोय आणि त्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठीच आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे समाज बांधव रस्त्यावरती उतरले आहेत।
सर्वोच्च न्यायालयामध्ये 2024 मध्ये हे प्रकरण गेलेलं होतं. 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी खंडपीठाने 6-1च्या बहुमताने हा निर्णय दिलेला होता आणि SC आणि ST प्रवर्गामध्ये उपवर्गीकरणासाठी अनुमती दिलेली होती. नेतृत्व करतायत ते आपल्या सोबत आहेत. काय तुमची पहिली मागणी असणार आहे? आमची पहिली मागणी आहे की बदल समितीचा अहवाल बासला टाकावा आणि दुसरं उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं आणि हे लवकरात लवकर करावं, कारण आज अख्खा महाराष्ट्रामध्ये आग लागल्यासारखं झालेलं आहे. आम्ही फक्त आदेश दिला की लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत. उद्या याचा भडका उडाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. संभाजीनगरमधून तुम्ही एल्गार करताय? नाही, संभाजीनगर नाही, आतापर्यंत 10 ते 12 जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणी असेल, लातूर, जालना, नांदेड अनेक ठिकाणी असे प्रचंड भव्य मोर्चे झालेले आहेत आणि हा आता संभाजीनगरचा मोर्चा आहे. त्यामुळं माझं सांगणं आहे सरकारला कि होश में आओ. अगर होश खो जाएंगे तो लोग रस्ते पे आके कुछ भी कर सकते हैं. सरकारला काय इशारा आहे? हे असे मोर्चे जिल्हावार तालुकावार डिसेंबरपर्यंत चालतील आणि त्यानंतर विधानसभेला घेराव घालणार आहोत आम्ही आणि मग जे काही पुढे होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल. काय अल्टिमेटम द्याल सरकारला? नाही, आम्ही डिसेंबरपर्यंत हे मोर्चे चालू ठेवू. सरकारने त्याच्या आधी जर उपवर्गीकरण रद्द केलं तरच हे संपूर्ण बंद होईल. नाही तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागल्यासारखं झालं. लोक स्वयंस्फूर्तीनं हा जनआक्रोश रस्त्यावरती येत आहे. त्यामुळं ताबडतोबीनं हे सरकारने जाहीर करावं की आम्ही उपवर्गीकरण रद्द करत आहोत. आपण पाहिलं अशा पद्धतीने आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला आहे. कॅमेरा पर्सन पाटीलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. तर सरकारला इशारा दिलेला आहे आनंदराज आंबेडकर यांनी. डिसेंबरपर्यंत हे आंदोलन शांततेत होईल, मात्र त्यानंतर सरकारला घेराव घालण्यात येईल. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघालाय आणि मोठ्या संख्येनं जनसागर इथे छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर उतरलेला आपल्याला दिसतोय. सचिन जिरे आमचे प्रतिनिधी संभाजीनगरहून आपल्यासोबत आहेत. सचिन, रस्त्यावर उतरलेला ह्या समाज बांधवांचा जनसागर बघितला की उपवर्गीकरणाला किती मोठ्या प्रमाणात SC समुदायाकडनं विरोध होतोय हे आपल्या लक्षात येईल. संभाजीनगरमध्ये बांधव रस्त्यावर उतरल्याचं कुठलं तरी वावगं ठरणार नाहीये. मोठ्या प्रमाणात जे आंबेडकरी बांधव आहेत या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की उपवर्गीकरण जो आहे तो रद्द करण्यात यावा. यामुळे आंबेडकरी अनुयायांवरती मोठा
आघात होणार आहे, त्या समाजावरती मोठा आघात आहे, त्यामुळे तातडीने हे रद्द केलं गेलं पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे. आणि या मोर्चाला आनंदराज आंबेडकर हे नेतृत्व करतायत. जेव्हा त्यांच्याशी बोललं गेलं तेव्हा त्यांनी एक इशारा दिलेला आहे सरकारला की येत्या डिसेंबर पर्यंत आम्ही राज्यभरामध्ये मोर्चे काढणार आहोत. संविधानिक मार्गाने आम्ही मोर्चे काढू, मात्र त्यानंतर आम्ही राज्यभरातील नेत्यांना आणि मंत्र्यांना घेरावं घालू, त्यानंतर आम्ही आंदोलन जे आहे ते आक्रमक करू, त्या अगोदरच आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे अशा पद्धतीची इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. त्यांनी काही कारणं सांगितली का? या उपवर्गीकरणाला विरोध करण्याची कारणं काही पुढे दिलेली आहेत त्यांनी बोलताना असं देखील म्हटलेले आहे की या उपवर्गीकरणामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल. जो 58-59 जे समाज जाती आहेत त्या जुन्या गोविंदाने या ठिकाणी नांदत आहेत, मात्र या उपवर्गीकरणामुळे त्या सर्व समाजामध्ये एकमेकांमध्ये तेढ निर्माण होईल आणि दुजाभाव देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा उपवर्गीकरण हा समाजासाठी घातक असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केलेला आहे आणि त्यानंतरच त्यांनी बोलताना सरकारला इशारा देखील दिलेला आहे. नम्रता. सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. उपवर्गीकरणाला विरोध करत आनंदराज आंबेडकर रस्त्यावर उतरलेले आहेत. आंबेडकरी जनता त्यांच्या नेतृत्वाखाली उपवर्गीकरणाला विरोध करत रस्त्यावर आलेली आहे. मोठ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे. डिसेंबर पर्यंत न्याय मार्गाने आम्ही रस्त्यावरती उतरू, शांततेत मोर्चे निघतील, मात्र त्यानंतर आम्ही सरकारला घेराव घालू असा इशारा आनंदराज आंबेडकरांनी दिलेला आहे. अनुसूचित जातींचं आणि अनुसूचित जमातींचं उपवर्गीकरण करण्यासाठी 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने परवानगी दिलेली होती. 6-1 असा हा जजमेंट होता आणि त्यानंतर त्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला होता. विशेषतः आंबेडकरी जनतेमधून या विरोधात मोठा नाराजीचा सूर होता. उपवर्गीकरण केलं तर सध्या बसलेली आरक्षणाची घडी पूर्णपणे विस्कटून जाईल असा एक नाराजीचा सूर उमटत होता, अशी एक भीती व्यक्त केली जात होती आणि मला वाटतं कदाचित त्याच विचारातून हा मोर्चा निघालेला आहे. आनंदराज आंबेडकर या मोर्चाचं नेतृत्व करतायत. आता SC उपवर्गीकरण म्हणजे काय? तर मागासलेपणाच्या वेगवेगळ्या पातळीनुसार अनुसूचित जातींच्या यादीतल्या विविध जातींना स्वतंत्रपणे उपप्रवर्ग वाटप करणे. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला होता त्यानुसार प्रत्येक राज्याला हे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे, जेणेकरून प्रत्येक राज्यामध्ये या प्रवर्गामध्ये ज्या काही अतिशय वंचित घटक आहेत त्यांना योग्य तो लाभ मिळू शकेल. महाराष्ट्र सरकारच्या हा प्रस्ताव विचाराधीन आहे असं सरकारकडने सांगितल्यानंतर आता आंबेडकरी जनता या निर्णयाविरोधात नाराज झालेली आहे आणि अशा प्रकारे मोर्चे काढत या समाजाने, आंबेडकरी जनतेने आपला पवित्रा स्पष्ट केलेला आहे.